राम राम शाहीर. अरे 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 इकडं कुणीकडे वाटू वाकडी केली. ही काही चाललो होतं थोडं गावात काम होतं. बर 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 त्याची पाणी हा. आणि निवांत बसलो. आता तुम्ही पाणी पाजत सुटलाय काय? दुकानात बाटली घेतली होती, ताण लागली, उन्हाताना कोरड पडली. काय जरा बसलो म्हणलं आज शनिवार दिवस आहे. आज काय सुट्टीच असेल. हा आपण काय बाकीचं काय उलाढाल्या काय तुमच्या बंदच आहे त्या जरा. आयला बातमी मस्त झाली रे. काय ही बातमी? पेशंट जास्त सिरियस आहे, डॉक्टर फरार आहे. गोर कलियो बघा कसं चाललंय. काय घडेल काय बिघडेल सांगता येत नाही. बर कसं काय? एकदम मस्त. अहो गावात नाही ती माणसं यायला लागली ती. जी ती नाही ती हात पाय धरायला लागले ती. इलेक्शन आलंय जवळ. हो बरोबर आहे. तुम्ही शांतच आहे. आता मी त्यात जरा बाजूला झालो. काय त्याच्यात काय नाही. अहो पण तसं म्हणून जमतंय का? लयचा पचलं. अहो पण तुमचं नाव आहे की दुनियाचं त्या. नाव केलं म्हणून झालं. अहो तुमचं नुसतं नाव घेतलं तरी 4-5 उमेदवार निवडून येते ती. ते तसं राखून ठेवलंय आपण. आणि मग गप कस काय बसलाय? दोन्हीचं वारं सुटलंय गावातून. खऱ्याला वाव आहे का आता? ते पण खरंच आहे म्हणा. आता पहिल्यासारखा दिवस नाही तर आहे का नाही. आता काय झालंय मी बघतो या. कोणी साड्या वाटप करतय, होय होय. कोणी काही वाटप करतय पैशाच्या जोरावर. पैसा असत्याल नसत्याल पैशाशिवाय तर काय होत नाही. सध्या पण जनतेनं ओळखून घेतलं लोकांना. बरोबर आहे, खरं आहे. निष्ठावंत आहे किती लोक पहिल्यासारखी राहिली नाही ती. होय होय, खरं आहे खरं. आता माझा एकच विचार चाललाय. ती म्हणजे कुठला? परकरम धोतार वाटावं. आता ही काय वाटायची गोष्ट आहे का? आता मग ही साड्या वाटप करते ती म्हटल्यावर आपण नुसत्या साड्या आता माणसाने लिहून फिराव्या का? ही पण खरा. वायावांसाठी साड्या झाली की गाड्यावांसाठी झाल्या. आणि एम.ए. होणं भाऊ आहेतच की माग. लय मोठा मुद्दा उचलून धरलाय. आता माझ्या तडाख्यात तीच आहे, त्याचीच वाटप होणार आहे. होय. हा आपण आता तुम्ही तर शांत बसलाय म्हणताय. आणि आता मग वाटप तर करायची म्हणताय. करायची वेळ आल्यावर. आपण मी काय म्हणतोय, आता काय गावामध्ये तुमच्याबद्दलची चुकीची चर्चा चालू काय? खरं की खोटं मला काय माहित नाही बाबा. आता पल्याडल्या गावात खालच्या आळीला तिकडं ती म्हणली शाहिराचं नाव दुनियाचं आहे. शाहिरानं काय केलं ते गोविंद पाटोळ्यानं केलं तर. आणि त्यानं काय केलं त्याच्या काळात असं म्हणते ती जण. आता मी काय खोटं बोलणार? मी तुमचा माणूस, मी काय खोटं बोलायचं तुम्हाला? गोविंदा पाटोळ्यानं केलेलं बी आम्हाला माहित आहे, गावाला बी माहित आहे. मी काय त्याबद्दल काय त्यांना वाईट म्हणत नाही. वाईट कसं म्हणायचं? त्यांचं काम आणि माझं काम जरा फरक आहे. माझं भरीव काम आहे. आता भरीव म्हणते फरक म्हणजे फरक का आहे जरा सांगता का? झालं का नाही फरक? का नाही दिसत? नाही, फरक आम्हाला दिसतो. त्या लोकांना दिसलं पाहिजे की. बरोबर आहे बरोबर आहे. आता त्यांना आता ती मला म्हणतात त्यानं काय केलं नाही, त्यानं काय केलं. मग मी काय सांगायचं? काय केलं त्यानं? काय केलं काय तुमच्या काळात? काय कमी पडलंय? काय कमी पडलं म्हणजे केलं काय म्हणते ती सरळ? आता मला सांग, आपलं गाव अनपट. आता बरोबर आहे. शेतकरी कोण आहे का शिकलेलं? नाही, मजूर लोक आहे ते. हातावरचं पोट त्यांचं. एक दिवस कामाला नाही गेलं तर चूल पेटत नाही घरातली. माझा पोरगा शिकून मी डॉक्टर केला. ही गोष्ट खरी आहे. फॉरेनला आहे की पोरग तुमचं? आहे का नाही? आहे की. आणि मग ती गावातली 10-5 एकर जमीन देवस्थानाची. देवस्थानाची आहे की. आणि मग गाव कुणाचं आहे? आपलं. आणि मग ती देव कुणाचा आहे? देव पण आपलंच आहे. आणि मग ती रान कुणाचं आहे? रान पण आपलंच की. मग मी आपलं काय केलं? ती वायपट रान होतं, कोण वय वाटत नव्हतं, पडाक होतं. देवाची जागा आहे म्हणल्यावर त्याच्यातली 4-2 इकली. पोराला डॉक्टरला फी कमी पडली होती. आता कसं काय? बर. आणि ती पोरग तिथं डॉक्टर झाला. आता ती नाव कोणाचं सांगतंय? आपल्या गावाचं. मग गावाचा पैसा गावाला घातला नावासाठी. पण तिथं माझं जरी पोरगा असलं तर माझं नाव निघतंय का तिथं? आमच्या गावचा पोरगा डॉक्टर आहे. आता कसं बोलणाराला चान्स नाही. काय बी म्हणताय जग जनार्दन आहे.
बघा मंडळी, देवाची जागा ऐकली आणि पोरगा डॉक्टर केला आणि फॉरेनला पोरगा आणि गावाचं नाव लौकिक करतोय तिथं. आता अवघड आहे. अहो ती देवळाचं एक झालं ठीक आहे. हा ही शाळेचं काय ती म्हणते 25 पत्र आणलं. हा तीच म्हणत होतो. पण शाळा कोणी बांधली? तुम्हीच बांधली की तुमच्या आमच्याच काळात झाली का नाही? तुमच्याच काळात मग आम्हाला त्या गोयता पाठोळ्याला काय कळतंय? ती होता तवा होतं का? नुसतं पाया खांदून गेला. मागे हिंडत होतं त्याला एवढं काय माहित होतं त्याला. मी सरपंच झालो आणि शाळा पुरी केली. 25 पत्र आणलं. आपण तुम्ही 25 पत्र तोंडी म्हणताय हा. हा. आणि तिथं बघायला गेलं तर फक्त 10 पत्र आहे ते. आणि ती 15 पत्र तू बघितली नाही तर? आता ते दिसायला 10 पत्र दिसतात आणि 15 पत्र कुठं आहे? अरे शाळेच्या मागे जा की मी जर्शी आणलेल्या त्या जर्शीला कोटा केला आणि त्याच्यावर पत्र टाकलं. मी काय घरात वापरतोय काय? आता कसं काय करावं? शाळेला 25 पत्र मंजूर आणलेली, हा 10 पत्रीची शाळा बांधली बांधली आणि 15 पत्र्याचं तुमच्या जर्शीला गोटा. आणि मग ते पडून आता ते काय महागारी द्यायची वस्तू आहे का? आणि शाळेत एवढं मोठं निवारा करून काय करतो? पोरं किती रानातली वस्तीवरली येणार? किती 2-4 वस्ती आपल्या त्यातली एक 5-7 पोरं. आणि मग त्या 7 पोरासाठी 10 पत्र्याची शाळा बांधून दिली. म्हणजे कोण नाव ठेवतंय? आयला हे पण खरं आहे. मंडळी सावध राहा जरा, नाहीतर असंच व्हायचं. या शाळेवरचं पत्र गेले तर घरावरचं पत्र जायला किती वेळ लागायचा. देवा धर्माची कृपा म्हणते ती. देवा धर्माची कृपा. आपण ती आपल्या गावातला मानाचा गणपती हा. प्रत्येक वर्ष पहिल्यांदा पूजा तुमच्या हस्ती असते. होय. यंदाच्या वर्षी आहो आता 9-7 दिवस झाले तर हा, मग तुमचा फेरफटका पण नाही. तुम्ही काही ये पण ना तिकडं. कोण पण बारकं पोरकं उठायला लागले गणपतीची पूजा करतं. म्हणजे देवाला काय बघा, शेवट सरसकट देवाला माणूस आपला भक्त हिथून तिथून एकच. देवाचं कसं आहे माहित आहे का? आता कोणी बी करत्याल आणि कोणी बी म्हणत्याल, पण खरं काय नाही. देव आता कुठं आपल्या माणसासंग बोलत नाही. देव म्हणतो आलास तरी घंट्या मारी, गेला तरी भक्त घंट्या मारी. काय म्या त्या राड्यात अनुभव घेतलाय. आता ती कसा घेतला? हा, म्हणत होती देव गणपती दूध पितो. होय 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 होय. मी बातमीला बघितलं तुमच्या सोबत पण काय खोटं आहे याच्यात. आम्ही बातमीला आहे की आता पेपरवाली छापणारी ईडे घेऊन. आणि मग दूध पितोय म्हणल्यावर लोकांची गर्दी मूर्खंड दूध घेऊन गणपतीकडे. नवसाचा गणपती. नवसाच आहे म्हणायची. नवसाच आहे म्हणायची. वय 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 वय. मग मी आम्ही काय केलं, गणपतीला नेऊन दूध पाजावंच म्हटलं. खरं आहे का खोट आहे बघावं. अनुभव घेतल्याशिवाय कळत नाही. बरोबर आहे. खरं आहे का खोट आहे बघितल्याशिवाय कसं समजणार का नाही? वय की वय की वय की. गणपतीला दूध बघितलं तर ते आपलं दूध तापवलं, घरचं गाईचं दूध. होय. गेलो गणपतीपाशी, लावलं तोंडाला. पोरच. अरे काय सांगू, साई तोंडाला राहिली तेवढी. दूध संपलं आतलं. देवा, देव पावला होतो मला. गणपती पावला राव. पावला का चावला? गणपती पावला दूध प्याला. बायको मला नावं ठेवायला लागली. बघा अहो, देवानं दर्शन दिलं तुम्हाला, तुमची इच्छा पूर्ण केली, तुम्ही दूध घेऊन गेलता तिथं. मी ऐकून घेत होतो. बायको म्हणली ती गणपतीची मूर्ती आता 1-2 वर्ष झालेली आहे. बर. ती वाळून खट झाली, त्याच्यामुळं त्यात पाणी धरलं, दूध धरलं तर सारा आटून जात या. आठवतोय. आपसून घेत आहे. बर. हा मी उगा तिचं ऐकत होतो. हा तर ती मला खरं दिसलं. बर. असं द्या म्हणलं, कुणी काय बी म्हणू द्या, चांगलं म्हणू नाही तर वाईट म्हणू. चांगलं करायला गेलं का लोक नावं ठेवते, बरोबर. आणि वाईट करायला गेलं का तिथं चांगलं म्हणते. चांगलंच म्हणते. काय उलट सगळं चालू झालं. आता म्हणलं एवढं बाप्पा म्हणलं मला माफ करा, 2 दिवस राहिले तर. मग गणपतीने ह्याला वाजवत गाजवत. वय वय वय. अरे मुंबईतली लोक बघाय. मुंबई म्हणजे काय आता म्हणलं कडेला टाकायचं ना, शेवट बाप्पाची सेवा करायची म्हटलं. मग काय केलं? दर्यातली जहाज बोलवली. ती मध्ये सेंटरला असते ती. हा. आणि अगो तुला परवानगी ती असते ती घर. घेतली परवानगी. तू वजनदार महाराज बाबा. तुला मिळणार. तुला नाही म्हणून म्हणून काय- दाखवायचं नसतं, करून दाखवायचं असतं. तुला नाही म्हणून त्यांना काय जगायचं आहे का नाही? आपण सर्वसंग चांगलं राहिलो. बरोबर आहे बरोबर आहे. खरं. आणि मग जहाज बोलवलं, जहाज मध्ये गणपती तुला हा बसलो आम्ही जहाज मध्ये. बर. मग आता माझ्या संघ असणारी
12 बलुतदार आपली मित्र, तुझी मित्र कंपनी प्रत्येक जाती धर्माची आपण जातपात कधी मांडली का? पहिल्यापासून त्या 8-10 जणाला का कायम तुझ्या संघ आहे ते. मग बसलून गेलो जा, म्हणलं गणपतीच्या नादाने समध्याला फिरायला येतंय, ट्रिप पण होईल, जमतंय हा. समुद्र पण बघायला मिळेल. आणि तेव्हा मुंबईला जाणून बुजून येणार आहे ती खरं आहे. माझ्या निमित्तानं, मी गणपतीच्या निमित्तानं आलोय. बरोबर आहे, एक निमित्त झालंय जायला तिकडे. हल्ली जहाज गेली मध्यभागी, मधुमध हा दर्याच्या मध्ये गेली. लगा पावसा पाण्याचा दिवस कशाला लगा एवढ्या आत घालायची. आता म्हणलं शेवटचा टाइम आहे, शेवटचा दिवस. हा. बर, तेवढ्यात वारं सुटलं, वादळ सुटलं, पाऊस या लागला, जहाज डगमगायला लागली. लटपट लटपट समुद्रात लाटा चालू हा. वाऱ्यानं, वाऱ्यामुळं लाटा तयार झाल्या. मग काय, लोकांची धावपळ बघणारी लोक लांब लांब बघायला लागली. बर बर बर. आणि मग काय, लोक लागली बिहायला, मग जहाज लागली बुडायला. आता काय समुद्रात लाटा मारायला लागल्यात म्हणल्यावर काय झांग राहणार आहे बाई तिथं. जहाज बुडायला लागलं. पाण्याच्या मोहर तुमचा काय टिकाव. हा. आता पाण्यापुढं अग्नीपुढं कुणाचं काय चालणार, ब्रह्मदेव सुद्धा ते काय तिथं. काय चालत नाही बाबा. आणि मग काय, पाण्यात झाड डगमगायला लागल्यावर पाणी जास्त भरलं जहाजमध्ये, लागली बुडायला. हे असं असं झालं, हिकडं आले का हिकडून लाग, इकडून लाग, हिकडं कल्ली का हिकडून इकडून लाग. असं करून पाणी साठलं त्यात. आम्ही बेहतरलो. आता काय आता म्हणलं आपला बी शेवट आहे गणपती संघ, गणपती सगळं तुमचं पण विसर्जन होतंय. होतायच म्हणलं. तेवढ्यात लांबची लोक जवळ जहाजवाली पाणबुडी घेऊन तुम्हाला वाचवायला, वाचवायसाठी अंतर लांब. देव पावला तवर जहाज मध्ये आमच्या संघ असणारी लोक प्रत्येक धर्माच्या देवाची नावं विनवणी करायला लागली. देवा मला वाचवा, देवा मला वाचवा. अहो कसला का माणूस असं ना मारताना देवाचं नाव घेतोच. माझा मित्र हा गणप्या बर म्हणायचं, या अल्लाह मुझे बचाव बचाव, या अल्लाह मुझे बचाव. बचाव. म्हणजे त्याला पुढचं मरण दिसायला लागलं. आता कशाचा अल्लाह गुतला त्याच्या कामात. होय होय, इकडं कोण यायला लागलंय. खरंय. हा? होय होय. तवर लागली जहाज बुडायला. अजून बर मी माझ्या देवाचं नाव घ्यायचं, बर. तेवढ्यात नेमा बुडलो. जहाज नेम बुडल्यावर मला बी इथं लागलं पाणी. मरण्याला. गणपती बाप्पा, गणपती बाप्पा, आता तुमच्याशिवाय आम्हाला कोण आहे. या जगाचा विघ्न हरताय तुम्ही, मला वाचवा. मी तुमच्यासाठी एवढी धडपड केली म्हणलं. केली तर गणपती बुडत बुडत मला काय म्हणला, काय म्हणला. बालका तुला शेवट खरं सांगून जातो. अरे 9-10 दिवस मला वाटल ती माझा सुख सोहळा करता आणि 11व्या दिवशी वाजत गाजत मिरवणूक काढत मला दर्यात पाण्यात टाकाय नेतात. 5-5, 10-10 जण बोकांडी बसून पाण्यात बुडवता. आता मी तुम्हाला कसा वाचवल. आयला विचार करण्यासारखी गोष्ट आहे बघी. ही गोष्ट मात्र मला पटली बाबा. तू असं म्हणत तळ गाठला. असा गाठलाच. तेवढ्या जहाज जवळ पोचलं. ती पाणबुडीवाल्याने उड्या बटापट आमच्या बोकांडी पाणबुडी. आता जेवढी वाचते तेवढी वाचली, पण समधीच वाचलं. देवाचीच कृपा. त्याच देवाची कृपा म्हणलं. मग तुम्हाला त्यानं चाणक्य दावली. म्हणून तर आम्ही सारं सोडून बाहेर बसलो. नाही बरोबर आहे. अहो कसं आहे माहिती आहे का, ह्याच्यामुळे प्रदूषण पण वाढतं. तुम्हाला काय